हाय. तर आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे माझ्या लेह लडाख ट्रिपची. तर ह्या स्टोरीचा मेन कॅरेक्टर आहे पार्श्व शाह. तर झालं असं की आमची पूर्ण ट्रिप संपलेली आणि आमचा लास्ट डे होता आणि आमची फ्लाईट होती दिल्ली टू कोल्हापूर. आम्हाला त्या फ्लाईटला इतका लेट झालेला, इतका प्रचंड लेट झालेलं की आम्हाला वाटलं आम्ही आमची फ्लाईट मिस करणार आहे. आम्ही कसं बसं करत एअरपोर्टला पोहोचलो. एअरपोर्टला पोहोचल्यावर आम्हाला कळालं की आम्हाला नुसतं बोर्डिंग पास मिळणार आहे आणि आमचं लगेच आम्हाला स्वतःबरोबर कॅरी करायला लागणार आहे. माझ्याकडे होत्या 3 बॅग्स आणि मला त्या तिन्ही बॅग्स घेऊन पळणं पॉसिबल होत नव्हतं, कारण आम्हाला सगळं लगेज घेऊन पळायचं होतं. मग मी पार्श्वला म्हणले की तू माझी एक बॅग कॅरी करतोस का तुझ्याबरोबर, कारण मला ते होत नाही. पार्श्व म्हणलं हां ठीक आहे, मी तुझी बॅग घेतो. तर जेव्हा बोर्डिंग पास आम्ही घेत होतो तेव्हा पहिलं सगळ्या माझ्या फ्रेंड्सने घेतला, रिद्धी अक्षूने घेतला, मग मी घेतला आणि पार्श्व लास्टला उभा होता. जेव्हा पार्श्व घेत होता तेव्हा अक्षू काय म्हणला, तू चल. मला म्हणला चल पटकन, पार्श्व बोर्डिंग पास घेईल आणि तो येईल. मी बोला ठीक आहे. आम्ही सिक्युरिटी चेकअपला पोहोचलो आणि तिथं खूप मोठी लाईन होती, खूप मोठी लाईन. तर मी अक्षू, रिद्धी, आम्ही त्यांना बोलत होतो प्लीज़ हमको जाने दो, हमको जाना पडेगा, हमारा फ्लाइट रुका है, बहुत लेट हो गया है, हमको जाने दो. असं करत 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 आम्ही ती लाईन पूर्ण कट करत गेली आणि आमचं झालं सगळं. तर आमचं सगळं सिक्युरिटी क्लिअरन्स झालं आहे, सगळं झालं आहे. मी मागं वळून बघते तर पार्श्व अजून आलंच नाही आहे. पार्श्व दिसतच नाही. त्या मोठ्या लाईनमध्ये पार्श्व मला दिसत नाही आहे. आणि पार्श्वच्या घरच्यांनी खूप जबाबदारी दिली ती आम्हाला, की पार्श्व लहान आहे आमच्यापेक्षा, की पार्श्वला सांभाळून घेऊन जा प्लीज, पार्श्वकडे लक्ष द्या, पार्श्वची काळजी घ्या. पार्श्व दिसे ना. आणि मी अशी ओरडायला लागली लाईनमध्ये की प्लीज पार्श्व को देखो ना, पार्श्व किधर है, हमारा पार्श्व किधर है. तर मागशी म्हणलं त्यांना कसं कळणार पार्श्व कोण आहे, पार्श्व देखो हमारा पार्श्व देखो म्हणजे काय, त्यांना कसं कळणार. तर मग काय होतं, माझ्या आणि माझ्या कोल्हापूर फ्रेंड्सचं हिंदी ॲज इट इज कच्चं आहे आणि जेव्हा असं प्रेशरवाली सिच्युएशन असतं तेव्हा तर हिंदी शब्द सुचतच नाहीत ना आम्हाला. तर मग डिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे, पार्श्वचं डिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे. मग मी म्हणलं उसने सफेद पहना है, देखो आप सफेद पार्श्व देख रहा है क्या. तर मग अक्षू मला म्हणला की काही पण काय बोलायला लागलीस तू. तर मग अक्षू असा वो जाडा है, जाडा वो गोल है, पार्श्व गोल है, पार्श्व काला है और पार्श्व बटला है, असा अक्षू बोलून गेला. तर सिक्युरिटी लाईनमधली लोक आणि तिथं जे क्लिनिंग करत होते स्टाफ असे ते ओरडत होते सगळे, गोल पार्श्व किधर है, गोल पार्श्व, बटला पार्श्व. पार्श्व काहीतरी पण दिसत नाही आहे. मी बोले एवढं तर पार्श्वला कळालं असतं की आम्ही त्याला शोधतोय. नाही, होतच नाही आहे. मग आम्ही म्हणलं येईल. अक्षू म्हणलं येईल, आपण जाऊ. मी म्हणलं हां मग ठीक आहे, म्हणलं जाऊया आता, पुढे जाऊ अजून. आम्ही आमचं लगेज घेऊन इकडं पळतोय, पार्श्व येईल. आम्ही आमच्या गेटपर्यंत पोहोचलो, ती जल्दी चलो वगैरे. पार्श्व आमचा आलाच नाही अजून. ते म्हणले की नो सर, वी कॅनॉट वेट सर. अक्षू म्हणला अनाउन्समेंट करा पार्श्वची. दे स्टार्टेड अनाउन्सिंग पार्श्व शाह. एवढा लेट झालं की पायलट आले, सगळे आले, सगळं झालं. ते म्हणले सॉरी सर, वी कॅनॉट वेट. मग अक्षूला अचानक असं सुचलं की मग थांबवायचं काय, म्हणजे एंड गोल आपल्याला थांबवायचं. कसं थांबवायचं. अक्षूचं नाव म्हणलं शेवटी